त्र्यंबकेश्वर शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर मंडलच्या वतीनं मुख्याधिकारी त्र्यंबक नगर परिषद यांना निवेदन देण्यात आलंय। शहरात तातडीनं दररोज व नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, अन्यथा नागरिकांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। निवेदनात म्हटलंय, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरात विविध विकास कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत। त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणं ही नगर परिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे। मात्र गेल्या काही महिन्यांपासून शहरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। उन्हाळ्यात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात आला। वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नगर परिषदेच्या पाणी साठवण टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नसल्यानं अनेक भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागली। सध्या पावसाळा सुरू असून आंबोली व गोदावरी धरणातून मुबलक पाणी उपलब्ध आहे। त्यामुळे आता दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। नगर परिषद प्रशासनानं सर्व पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेनं भरण्याचं नियोजन करून शहरात दररोज व नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, तसंच वीज वितरण कंपनीशी समन्वय साधून पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहराची प्रतिमा जपणं अत्यंत आवश्यक असून एका बाजूला कोट्यवधी रुपयांची विकास कामं सुरू असताना दुसऱ्या बाजूला नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागणं ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी नमूद केलंय। नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे। या निवेदनावर भाजप त्र्यंबकेश्वर मंडल अध्यक्ष सुयोग वाडेकर, शहराध्यक्ष तेजस सदानंद ढेरगे, गटनेते कैलास कोंडाजी चौथे, तालुका सरचिटणीस भावेश अरुण शिखरे, नगरसेवक विष्णू मांगा दोबाडे, सूरज आनंदा पाटील, नगरसेविका सौसंध्या विलास देवरे, नगरसेवक अक्षय तानाजी भांगरे, नगरसेविका ललिता कैलास झोले, शहर सरचिटणीस चंद्रशेखर दीक्षित, जिल्हा सदस्य संकेत टोके आणि सागर उजे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।